जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सोशल मीडियावर आणि न्यूजपेपरमध्ये एक इम्पॉर्टंट अशा प्रकारची न्यूज व्हायरल होत आहे की येत्या 5 वर्षामध्ये जे आहे शिक्षकांची मुळात भरतीच होणार नाही। ती न्यूज खरी आहे का? त्या न्यूजच्या पाठीमागचं सत्य नेमकं काय आहे आणि न्यूजमध्ये सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या एक्झॅक्टली काय आहे, त्यावर आपण थोडक्यामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा, साईडचा जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। आणि मित्रांनो, आपल्यापैकी कोणी जर का या ठिकाणी सीटीटी परीक्षेची तयारी करत असाल तर तुमच्याकरिता या ठिकाणी अवेलेबल आहे मिशन सीटीटी ऑनलाईन बॅच। या बॅच मध्ये तुम्हाला टीईटीच्या नंतर आता 2 महिन्यामध्ये सीटीटी देखील होणार आहे। या सीटीटीच्या परीक्षांकरिता लाईव्ह मार्गदर्शन आहे, पीडीएफ नोट्स आहे, टेस्ट सिरीज आहे, बाकी सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत। ज्या गोष्टी आपल्याला ही एग्जाम क्रॅक करण्यासाठी मिळणार आहे। तुम्हाला काय करावं लागेल? तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे, प्ले स्टोअरवरून मास्टर टीचर हे जे ऍप्लिकेशन आहे डाउनलोड करून घ्यायचं आहे। चला आता आपण जाऊया आपल्या मूळ मुद्द्याकडे की ती न्यूज नेमकी काय आहे। तर बघा, आता आपल्याला या ठिकाणी ही न्यूज दिसत आहे, आजच्या दैनिक सकाळ मधली ही बातमी आहे, सोलापूरचं ऍडिशन आहे। यामध्ये फार ठळक अक्षरांमध्ये यांनी लिहिलेलं आहे, राज्यामध्ये आता 5 वर्षे शिक्षक भरती नाहीच। आणि बऱ्याच गोष्टी त्यांनी या ठिकाणी सांगितलेल्या आहे। ही बातमी जी आहे मी तुम्हाला डायरेक्टली त्यांचं जे काही वेब पोर्टल आहे या वेब पोर्टलवरही या ठिकाणी दाखवतोय। बघा, इथे बऱ्याच गोष्टी त्यांनी या ठिकाणी सांगितलेल्या आहे। आता काय सांगितलंय आणि याच्या मागे नेमकं सत्य काय आहे ते देखील आपण बघूया। वेब पोर्टलच्या ऐवजी आपण जे आहे इकडे जाऊया, जेणेकरून इथे आपल्याला काहीही जाहिरात पाहायला मिळणार नाही। बघा, त्यांनी जे सांगितलंय की ही मोठी बातमी आहे, राज्यामध्ये आता 5 वर्ष जे आहे होणारच नाही शिक्षकांची भरती। आणि संच मान्यतेचा जो 15 मार्च 2024 चा शासन निर्णय आहे, माध्यमिक प्राथमिक शाळांमधील या ठिकाणी 20,000 शिक्षक जे आहेत ते अतिरिक्त होणार आहेत, अशा प्रकारची बातमी आहे। अगोदर आपण बातमी बघूया, त्यानंतर जे आहे त्याच्यामधले जे काही मुद्दे आहेत, ज्याच्यामध्ये जे काही सांगण्यात आलेलं आहे, ज्यांच्या हवाल्याने सांगितलेलं आहे त्यामध्ये कुठपर्यंत तथ्य आहे ते बघूया। बघा, यांनी काय सांगितलंय, पटसंख्या अभावी या ठिकाणी जे आहे अतिरिक्त झालेल्या शिक्षकांचे सुरुवातीला सेवा ज्येष्ठतेनुसार त्यांच्या जिल्ह्यामध्ये समायोजन होईल, त्यानंतर विभाग स्तरावर आणि शेवटी राज्यात समायोजन केले जाईल। 10वी 12वी बोर्ड परीक्षा आणि 9वीच्या परीक्षा संपल्यावर म्हणजे जवळपास 1 एप्रिल ते 15 जून 2026 पूर्वी जे आहे अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन पूर्ण केले जाणार आहे। आता जे शिक्षक अतिरिक्त झालेले आहेत संच मान्यतेनुसार, मागच्या संच मान्यतेनुसार, संच मान्यता 2023-24 ची, 24-25 ची अजून झालेली नाहीये, ठीक आहे। तर आता त्यामधले जे काही शिक्षक आहेत त्यांच्या समायोजनाचं पत्र या ठिकाणी रद्द करण्यात आलेलं आहे। आता पुढे जे सांगितलंय ना ते जरासं जास्तच घातक आहे याच्यामध्ये। आता फक्त जे सांगितलंय ते बघूया। बघा, इथे काय सांगितलंय बघा, हे त्यांचे बातमीदार आहेत, हे पत्रकार आहेत, त्यांच्या हवाल्याने सांगितलेलं आहे, सोलापूरचे आहेत कदाचित। शैक्षणिक वर्ष 2024-25 व 25-26 मधील संच मान्यतेनुसार पटसंख्या अभावी राज्यामधील माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांमध्ये 8,600 एवढ्या प्रमाणावरती शिक्षक अतिरिक्त होत आहे। त्यांचे समायोजन एप्रिल पासून सुरू होईल। दरवर्षी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील 3%, ठीक आहे, 3% पदे रिक्त होतात। पटसंख्येचे नवे निकष व अतिरिक्त शिक्षकांची संख्या पाहता पुढील 5 वर्षे शिक्षक भरती होणार नाही अशी सद्यस्थिती असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले। आता हे वरिष्ठ अधिकारी एक्झॅक्टली कोण आहे, ते असं का बरं सांगतायत? खऱ्याच अर्थाने जे आहे राज्यामध्ये रिक्त जागाच नाहीये का? सगळे शिक्षक जे आहे अतिरिक्त झालेले आहे का प्रत्येक जिल्ह्यामध्ये? त्याचं उत्तर आहे नाही। या बातमीमध्ये जे आहे तेवढंच तथ्य नाही। काही जिल्ह्यांमध्ये निश्चितपणाने जे आहे शिक्षकांची भरती होणार नाही। ते काय फार आठवं आश्चर्य नाहीये, कारण 2022 ची शिक्षक भरती आपण बघितली तर 22च्या शिक्षक भरतीमध्ये देखील असे काही जिल्हे होते की ज्या जिल्ह्यामधली एकही जागा आलेली नाही। उदाहरणार्थ बीड जिल्हा परिषद आहे, बीड जिल्हा परिषदेची एकही जागा मागच्या शिक्षक भरतीमध्ये नव्हती, उर्दू माध्यमाची होती, मराठी माध्यमाला नव्हती। मग का पूर्ण राज्यभरामध्येच भरती झालेली नाही का? तसं नाहीये, ठीक आहे। काही काही जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारे अतिरिक्त शिक्षक असू शकतात। आता यांनी ना आपल्या बातमीमध्ये आणखीन काही आकडे या ठिकाणी सांगितलेले आहे। बघा, त्यांनी काय सांगितलं, शालेय शिक्षण विभागाने 15 मार्च 2024 रोजी संच मान्यतेचा जो सुधारित आदेश आहे तो काढला। त्यानुसार पटसंख्येच्या प्रमाणात शिक्षक संख्या निश्चित केली। त्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्या,
पण न्यायालयाने सर्व याचिका निकाली काढल्या. त्यामुळे आता नव्या निर्णयानुसार संच मान्यता करण्यात आली. दरवर्षी राज्यातील 2.5 ते 3 लाख उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीईटी देतात. 1ली ते 8वीच्या वर्गावरील नेमणुकीसाठी टीईटी, तर त्यापुढील वर्गांसाठी शिक्षकांसाठी टेटचे बंधन आहे. यासाठी 1-1.5 लाख उमेदवार असतात. आता खऱ्या अर्थाने ना ही बातमी हास्यास्पद आहे. हे जे लाईन आहे ना, हे जे कोणी पत्रकार महोदय असतील त्यांना टीईटी मधला आणि टेट मधला फरकच लक्षात येत नाहीये. इथे ते ज्यांनी ते सांगितलं ना की 1ली ते 8वी साठी टीईटी लागते आणि वरच्या वर्गासाठी टेट लागते, तर यांना कुणीतरी सांगायला पाहिजे की बाबा 1ली ते 12वी वर्गासाठी देखील टेट लागतेच लागते. ही टीईटी वेगळी आहे, टेट वेगळं आहे. हे काही लोकांना लक्षातच येत नाही की टीईटी नेमकी काय आहे, टेट नेमकं काय आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे यांचं फार जास्त सिरियसली आपण घेत जाऊ नका. आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगतोय, यामध्ये काही गोष्टी खऱ्या देखील असतात. ठीक आहे, सगळ्याच काही अशा फेक किंवा बनावट नसतात. बघा, संच मान्यतेच्या नव्या निकषामुळे माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांमधील जे आहे बरेचसे शिक्षक या ठिकाणी अतिरिक्त ठरतायत आणि त्यामुळे जे आहे 2022-23 मध्ये पवित्र पोर्टलवरून शिक्षक भरती झाली. दुसरीकडे संच मान्यतेच्या नव्या निकषामुळे मोठ्या प्रमाणावर शिक्षक अतिरिक्त झाले. त्यामुळे आता टीईटी उत्तीर्ण उमेदवारांना शिक्षक भरतीसाठी 5 वर्षे वाट पाहावी लागेल असे सूत्रांनी सांगितले आहे. आता हे सूत्र कुठे सापडतात मलाही माहिती नाही, कदाचित ते त्यांनाच माहिती आहे. ठीक आहे, आता एक स्टेटमेंट आहे बघा, कदाचित या स्टेटमेंट वरून ना त्यांनी त्यांचा अर्थ काढला असेल. या ठिकाणी बघा, हे जे स्टेटमेंट आहे आपले महेश पालकर सर जे की संचालक आहेत माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण विभाग पुणे यांचे, त्यांनी एक स्टेटमेंट दिलंय. या स्टेटमेंटमुळे कदाचित बातमी निर्माण झाली असेल, परंतु वेगळ्या पद्धतीने निर्माण झाली. बघा काय सांगितलं त्यांनी, शैक्षणिक वर्ष 2024-25 मधील जे आहे संच मान्यता पूर्ण झालेली आहे. 25-26 वर्षामधील संच मान्यता अंतिम टप्प्यात आहे. संच मान्यतेचा जो GR आहे 15 मार्च 2024 चा, त्या शासन निर्णयानुसार दोन्ही वर्षातील अतिरिक्त शिक्षकांचे सर्व शाळांमधील रिक्त जागांवर समायोजन होईल. समायोजनाची कारवाई पूर्ण झाल्यानंतर राज्यातील एकूण रिक्त पदे समजतील. यांनी जे दिलेलं स्टेटमेंट आहे ते अगदी बरोबर आहे. त्यांनी काय सांगितलंय, काय वेगळं सांगितलं का, धोकादायक पद्धतीने सांगितलं का, नाही. आणि मी कालचा जर तुम्ही माझा व्हिडिओ बघितला असेल, कालच्या माझ्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की जोपर्यंत जे आहे या शिक्षकांचं समायोजन होणार नाही, नवीन शिक्षक भरती करिता जाहिरात येणारच नाही. आणि यांनी देखील तेच सांगितलेलं आहे. ठीक आहे, महेश पालकर सरांनी तेच सांगितलेलं आहे. आता याचा अर्थ असा नाही की 5 वर्ष ते जे आहे जागाच येणार नाही, असं नाहीये. असं अजिबात होणार नाही. आणखी त्यांनी काय सांगितलं, काय आकडे सांगितलेत. ठीक आहे, काही आकडे त्यांनी या ठिकाणी सांगितलेले आहे. माध्यमिक शाळांची स्थिती, सद्यस्थिती सांगितले. एकूण शाळा 17,265. या शाळांमध्ये कार्यरत असलेले हे एकूण शिक्षक 1,70,000. एकूण विद्यार्थी संख्या किती आहे, 90 लाख. अतिरिक्त होणारे शिक्षक किती सांगितले, अंदाजित सांगितलेले आहे 8,600. आता 8,600 शिक्षक जर अतिरिक्त होत असेल त्यांनी सांगितले, तर मग जे आहे 5 वर्ष जे आहे यांच्या समायोजनाचाच प्रश्न या ठिकाणी निर्माण होईल. मान्य आहे, परंतु हा जो आकडा आहे तो 2024-25च्या संच मान्यतेचा आहे. लक्षात घ्या, अजून 2023-24च्या संच मान्यतेचा आहे आणि अजूनही 2024-25ची संच मान्यता झालेली नाही. याच्यामध्ये बऱ्यापैकी जे आहे रिक्त जागा आपल्याला पाहायला मिळतील. यांचं समायोजन होऊन बऱ्यापैकी जागा आपल्याला येतील. फार जास्त येणार नाही. मी याच्यापूर्वी देखील तुम्हाला सांगितलं होतं की फार जास्त जागा म्हणजे किती, की जसं 2022ला जेवढ्या जागा आल्या होत्या तेवढ्या जागा जरी येणार नसतील तरी देखील बऱ्यापैकी जागा येतील. त्याच्यामुळे ज्यांचा स्कोर बऱ्यापैकी आहे, ॲव्हरेज स्कोर आहे, त्या मुलांनी अजिबात पॅनिक व्हायचं नाही, घाबरायचं नाहीये. आपल्या परीने थोडंसं वेट अँड वॉचची भूमिका घ्यायची आहे. कधीपर्यंत, जोपर्यंत जे आहे या अगोदर अतिरिक्त झालेल्या शिक्षकांचं समायोजन होत नाही तोपर्यंत तरी आपल्याला या ठिकाणी थोडीशी प्रतीक्षा करावी लागणार आहे. फार जास्त घाबरण्यासारखं या ठिकाणी जे आहे काहीही नाही. तर आता आपल्या लक्षात आलं असेल की या बातमी मागे नेमकं काय आहे आणि रियालिटी नेमकी काय आहे. बऱ्याच वेळा जे आहे कोणते तरी सोर्सेस यांना एखादी न्यूज देतात आणि ते त्यांच्या परीने बनवून घेतात, परंतु जे सर्वसामान्य अभियोग्यताधारक असतात त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण होतं. त्याच्यामुळे फार जास्त चिंता करू नका. शिक्षक भरती होईल, थोडासा उशीर नक्की लागत आहे, परंतु वरिष्ठ लेवलचे जे अधिकारी आहे त्यांचं म्हणणं वारंवार येत आहे की आम्ही जे आहे आमच्या परीने काम करतो आहोत. पवित्र पोर्टलला लवकरात लवकर जागा याव्या किंवा रजिस्ट्रेशन व्हावं, या कामासाठी आपण जे आहे थोडीशी प्रतीक्षा करावी. आपल्याला या बातमीबद्दल काही शंका असेल, आणखीन काही व्यक्त व्हायचं असेल तर आपलं कमेंट बॉक्स जे आहे तुमच्या त्या
स्टेटमेंटची प्रतीक्षा करतोय.